सातपूर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जाधव संकुल कातकडे नगर येथील डीएड कॉलेजच्या इमारतीत कार्यरत असलेल्या मातोश्री गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेल्या 4 दुचाकी वाहनांची अज्ञात व्यक्तीकडून जाळपोळ करण्यात आली। शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे। गॅरेजमध्ये 2 ॲक्टिवा आणि इतर 2 टू व्हीलर अशी एकूण 4 वाहने होती। नागरिकांच्या माहितीप्रमाणे एका मनोरुग्ण अवस्थेतील युवकाने अचानक गॅरेजमध्ये घुसून वाहनांना आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काही क्षणातच वाहनांनी पेट घेतला आणि गॅरेज परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले। सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सीए मनोज तांबे आणि रवींद्र देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। त्यानंतर सातपूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलीस हवालदार दीपक घरपडे, अंमलदार तुषार देसले यांनी घटनास्थळाची तपासणी करून पंचनामा केला। या घटनेचा तपास सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे। जाधव संकुलमध्ये रात्रीच्या 3 वाजता या ठिकाणी मनोरुग्ण असलेल्या एका युवकाने ही जाळपोळ केली। खरं तर घरच्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला दवाखाना केला पाहिजे आणि परिसरातील नागरिकांनी सुद्धा अशा व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे। उद्या एखादा मोठा घटना घडू शकते, या ठिकाणी एखाद्याचा जीव जाऊ शकतो, असे कृत्य झालेले या ठिकाणी। पोलिसांनी वचक बसवल्यापासून आपलं सातपूर शहर शांत झालेलं आहे। कुठेही दंगा नाही, कुठेही राडा होत नाही, परंतु असं हे प्रकार हा वाईट आहे हे सांगतो आणि या परिसरातील या रुग्णाची काळजी घेतली पाहिजे, त्याचा उपचार करून घेतला पाहिजे। आज कातकडे संकुल येथील दुकानांच्या इथे खाली उभ्या असलेल्या काही गाड्या एक अज्ञात इसमाने रात्रीच्या येऊन पेटवल्या आणि त्या पोलिसांना कळालं, रात्री त्यांनी येऊन बुजवल्यासुद्धा आहे। आता आम्ही पोलीस कंप्लेंट पण दिलेली आहे, पण त्या दुकानदारांचं खूप नुकसान झालेलं आहे। तर मी विनंती करतो पोलिसांना की जोही कोणी इसम असेल त्याच्यावर लवकरात लवकर तात्काळ कारवाई करावी, कारण जे व्यावसायिक आहेत त्यांचे इथे आर्थिक नुकसान बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे। तर आपण काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर अशा गुन्हेगारावर गुन्हा नोंदवावा ही विनंती। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।